जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जातस्य हि ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यार्तेन त्वं तु शोचितुं हरसि उपजिते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा नातरी उदय असतो ऐपसे अखंडित होत जातसे जैसे तैसे हे जन्म मरण अनिवार्य जगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रस्तुत सर्व प्रबुद्धी सज्जन सर्व देवरुंग माय बाप प्रथम पुण्य स्मरणाचा निमित्त आहे. त्या निमित्तानं घेतलेला जो श्लोक आहे ग्रंथराज ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी किंबहुना भावार्थ दीपिका अध्याय क्रमांक 2 आहे. श्लोक क्रमांक 27 वा चिंतना करता घेतलेला आहे. या श्लोकाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात अर्जुना जातस्य हि ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर जन्म हे अविरतपणे चालू आहे. जे उपसतय जे दिसतंय ते नाश पावणार आहे. नाश पावणार परत निर्माण होणार आहे. जसे सूर्याचे उगवण आहे आणि मावळण आहे त्याप्रमाणे जन्म आणि मरण ही अनिष्ट परंपरा अविरतपणे चालू आहे. ज्यांचं 1 वर्षापूर्वी देहावसान झालं असे असणारे वैकुंठवासी कैलासवासी बाबूराव नबाजी पाटील पानसरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ही प्रवचन रूपी सेवा आहे. बाबांच्या पश्चात शोकाकुल परिवार आहे. गंगा भागीरथी सरस्वती बाबूराव पाटील पानसरे पत्नी आहेत. श्री दिलीप बाबूराव पाटील पानसरे मुलगा, श्री विजय बाबूराव पाटील पानसरे मुलगा, गंगा भागीरथी दादासाहेब पाटील बावकी मुलगी, श्री विक्रम दिलीप पाटील पानसरे नातू, चिरंजीव अनिकेत विजय पाटील पानसरे नातू, श्री बाबासाहेब बाबूराव पाटील पानसरे मुलगा, श्री प्रसाद राजेंद्र पाटील पानसरे नातू, सौ लताबाई सोपान पाटील धनाड मुलगी, श्री राहुल नानासाहेब पाटील पानसरे नातू, समस्त पानसरे परिवार आणि पानसरे परिवारावरती प्रेम करणारे त्यांची सर्व अत्यंत नातलग सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे वर्ग मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. पानसरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्तू भाऊ पानसरे आहेत. सर्व शेळके दादा आहेत. सर्व पारमार्थिक मंडळी आहे. बाहेर तिकडे बसलेली सर्व मंडळींना विनंती असेल तर त्यांनी सभा मंडपात या. सभा मंडपात येऊन बसा. 1 तासभर आपण सेवा करणार आहोत. भगवंताचं भजन करणार आहोत. पूजन करणार आहोत. नामस्मरण करणार आहोत 1 तासभर. कारण की 1 तास आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. 1 तास उरला भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्या खटवांग रायाला 1 तास उरलेला होता आणि 1 तासामध्ये त्याला हरी सापडला आणि हरी सापडल्यानंतर त्याचं जीवनाचं कल्याण झालं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा हरी आला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवंत आला पाहिजे. हे चालूच आहे जन्म आणि मरण. जन्म झाला म्हणजे मृत्यू निश्चित आहे, 100% आहे. कारण की आपला अनिच्छ प्रारब्ध आहे. त्या ठिकाणी नानासाहेब भाऊ पानसरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. जी टीव्ही आमचे युट्यूब चॅनलवाले जुरवेकर भाऊ, जी टीव्ही मराठी संस्कार न्यूज हेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. पानसरे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच त्यांचे आप्तेष्ट नातलग सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहे. बोलता बोलता 1 वर्ष पूर्ण झालंय. आज प्रथम पुण्यस्मरण आहे. दिवस थांबत नाही. जी उभी घेतली की नाही चिंतनाला उपजते नाशी. आता किती वाजले? 11 वाजून 5 मिनिटं झाले. उद्या देखील किती होणार आहे? 11 वाजून 5 मिनिटं होणार की नाही? होणार. उपजे ते नासे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे अविरतपणे चालू आहे. ही थांबणं नाही. निर्माण झालं, जाणार आहे. जन्म झाला कशासाठी? तर मरणासाठी. मरण कशासाठी? तर जन्मासाठी. हे चालू आहे गणित.
हे गणित थांबत नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जनने जठरे शयनम. अविरतपणे हा प्रवास चालू आहे. परंतु ऐका ना, त्यातल्या त्यात आपल्याला थोडासा विचार हाच करायचा हो फक्त. 84 लक्ष योनीमध्ये जेवढे काही पशु पक्षी प्राणी आहेत ते सर्व आडवे आहेत. हाच उभा आहे. विचार केला तर बरोबर. बाकीचे सर्व आडवे. कोणाकडेही बघा, जो कोणत्याही जनावरकडे बघा, कसं आहे ते आडवं. हा उभा आहे. 84 लक्ष योनीमध्ये हाच उभा आहे. अजून थोडस ऐका, बाकीच्यांच्या ठिकाणी बुद्धी नावाची गोष्ट नाहीये, आपल्या ठिकाणी बुद्धी. हे मी बोलत नाही, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी आपल्याला दिली, बाकीच्यांच्या ठिकाणी बुद्धी नाही. बरं, वाघाने किती लोकांना मारलं म्हणजे त्याला अटक करता येईल, त्याला शिक्षा करता येईल नाही का? विचार नाही ना. आपण मारल्यानंतर म्हणले आपल्याला पाप लागतंय. पाप म्हणण्यापेक्षा आपण जर मारलं तर आपल्याला नेण्यासाठी पोलीस गाडी लगेच येईल. का बरं? विचार आपल्या जवळ येईल, त्यांच्याकडे विचार नाही. आज थोडस व्यापक आहे का? पशु पक्ष्यांचं शरीर कामाला येतंय, मानवाचं कामाला येत नाही. म्हणून आपल्याकडे गडबडी भाऊ. माणूस गेल्यानंतर आपण त्याला 6 तासाच्या पुढे ठेवत नाही. जाऊ द्या, 6 तास तुम्ही लई सांगितले, 2 तास सुद्धा ठेवत नाही. का? जर जास्त वेळ जर ठेवलं ना तर हे उलट फुगायला सुरुवात होती. उलट फुगतही. याच्यात राम आहे म्हणून बरं, याच्यातला राम निघून गेला का याला काहीच किंमत राहत नाही. संतांचं गोड प्रमाणे बघा, निघून गेला खाली राहिला पसारा. याच्यातला वारा निघून गेला की हा पसारा आहे म्हणले. पसाऱ्याने जास्त वेळ ठेवायचं नाही. हे पशु पक्ष्यांचं जनावरांचं कामाला येईल, पण मानवाचं नाही येत. किती गोड प्रमाणे बघा ना. पशु का होत कन्हैया नरका कुछ न होय, अगर नर करनी करे तो नरका रावण बन जाय. प्रयत्न जर केले ना, नराचा नारायण बनण्याची ताकद याच्यातच. फक्त काय असावे? प्रयत्न असावे. जाऊ द्या, आपण प्रयत्न करतो परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे प्रयत्न करतो. संत मंडळी म्हणले संसार होणार आहे, करायचा परमार्थ. पण आपलं उलट आहे. आपण आत्तासाना प्रयत्न काय करतो? संसार करतो. संसार. बसलेली मंडळी, जगाच्या पाठीवर कोण संसार करत नाही? म्हणले जय. त्या ठिकाणी सुभाष भाऊ पानसरी उपस्थित झाले. अण्णा धन्यवाद. बसा. बघा बर का काय म्हटले? जगाच्या पाठीवर कोण संसार करत नाही हो? म्हणजे सर्वच करतात ना, नाही म्हणायची सोय नाही. माकडं खोकडं सुद्धा संसार करतात. पशु पक्ष्यांना मुलं बाळ आहे, त्यांच्या करण्यात आणि आपल्या करण्यात काही बदल आहे का? म्हणले नाही बाबा, एकच आहे. भय निद्रा मैथुनच सर्व योनिसी समसमान. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. आपण झोपतो, तेही झोपतात. आपल्याला मुलं बाळ आहे, त्यांनाही मुलं बाळ आहे. आपल्याला भीती आहे, त्यांनाही भीती आहे. फरक काय? फरक फक्त एकच आहे, बुद्धी 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 बुद्धी. ते विचार करू शकत नाही आणि आपण विचार करू शकतो. भगवंतनी बघा बर का, म्हणून मी सांगत असतो बघा बर का, फार सुंदर सांगतो तुम्हाला. हा इथं नाशिवंत आहे. प्रत्येक व्यक्ती संसार करतोय, नाही म्हणायची सोय नाही. संसार चालू आहे, परमार्थ प्रयत्नाने करायचा आहे. हे सांगावं लागतं. संसाराचं कोणाला सांगावं लागतं का? बरं जाऊ द्या, आणखीन थोडस पुढे जातो. जगाच्या पाठीवर कोणाचा पुढे झाला का? दत्तू संसार झाला? ताते झाला संसार पुरा? नाही. शास्त्रामध्ये मोठे पुरावा आला. अरे म्हटले आपलं सोडा, आपलं किरकोळ आहे. 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, सर्व नगरी सोन्याची होती.
शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं जिथं काशी आणि तांब्याची होती, ती 30 कोटी देवता त्याच्या स्वाधीन होत्या. त्याचा पूर्ण झाला का संसार? नाही, नाही पूर्ण झाला दादा. मेघानंद सारखा मुलगा होता, इंद्रजित सारखा बळ होतं, सामर्थ्य होती, सत्ता होती हो. पण जगाच्या पाठीवर कुणाचाच पुरा झाला नाही आणि कुणाचाच पूर्ण होणार नाही. आता हा आपण करतो हा संसार वेगळा, माऊलींच्या भाषेतला संसार वेगळा. माऊलींना सांगायचा कोणता संसार? जन्माला येणं आणि जाणं हा एक संसार आहे, जन्म आणि मरणाचा. आपण हा करतो हा वेगळा संसार आहे. खरी खरी परंपरा कोणती नष्ट करायची आपल्याला? तर जन्म मरणाची परंपरा नष्ट करायची, लक्षात घ्या. म्हणून किती व्यापक सांगितलं त्यांनी. आपल्याला इथे येऊन थोडासा विचार करावा लागेल बुद्धीच्या जोरावरती महाराज. कारण की विचार केला तर मानवाचा काहीच भरोसा नाही हो. विचार करा, आज ज्यांचा दशक्रिया होतं की नाही फुलतांब्याला, रमेश भाऊ कोते, किती वेळ लागला जायला? गाडीत फक्त बसलेच ना दादा, बसल्यानंतर शेलच मारायचा होता, तेवढ्या वेळात गेले. याची काही शाश्वती नाही, याची काही गॅरंटी नाही. उद्याचा दिवस आपण बघूच असं काही नाही. काय शिक्का नाही आयुष्याचा, गॅरंटी तपास कोणाकडे नाही. मी एवढ्या वर्ष जीवन जगन सोडून द्या, नाही नाही नाही. कबीर महाराज किती गोड प्रमाणे बघा ना, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा हो इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, चालता चालता श्वास बंद होईल. क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जीवनाचा भरोसा नाही तर सारं अशाश्वती, गॅरंटी नाही, भरोसा नाही, अशाश्वती. तरी जीव सावध होत नाही, दुर्दैव आहे आपलं. हा सावध कुठे होतो? संसारात. संसार कसा आहे? एका भाषेत सांगतो, माऊलींच्या भाषेत बरं का, माझ्या भाषेत नाही. माऊलींच्या भाषेत ऐका, माऊली म्हणले लतिका संसार कसा आहे म्हणले, दिसतोय खरं पण ते खरं नाही, तो लटकय. बघा ना, उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन प्रखर पडलंय, रस्त्याने आपण चाललो भाऊ, तांबडे रस्त्याने चालल्यानंतर असं वाटतं भाऊ कुठे पाणी आहे, डोळ्याला दिसतंय बरं का पाणी. तिथं गेल्यानंतर पाणी असतं का? नाही. मग दिसणार खरं का खोटं? दिसलंय खरं, भात झाला आपल्याला, पण तिथं गेल्यानंतर ते पाणी नव्हतं. ते काय होतं माऊलींच्या भाषेत? मृगजळ होतं, मृगजळ. किती गोड होई बघा. बहुमृगेचा देखून डोळा, तुमकी जे अमृताचा गिळीता गळा, तोडीला परिसु बांधीला गळा, शुक्तिकाला बे. ते मृगजळ, मृगजळ खरं नाहीच म्हटले. आपल्याला वाटतं ते खरं, आणि मायेच्या संबंधाने आपल्याला सारं खरं वाटतंय, खरं नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणतो मी माझेनी खरे, जे संपत्तीचे वारे, साचो का रे जाईल धनदारा पुत्र जन. मायेच्या संबंधाने भासतंय बरं का. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणतो मी माझेनी खरे, घेतो संपत्तीचे वारे, साचो कार्य जाईल. असावं आपल्याजवळ धन असावा, दारा असावा, पुत्र असावा, घर असावं, दार असावा, गाडी असावी, सर्व या गोष्टी असाव्या. फक्त एकच लक्षात ठेवायचं, या जरी गोष्टी आपल्या जवळ आहे ना, याचा उपयोग शेवटी नाही. न्यायची व्यवस्था देवानी केली नाही. जाऊ द्या, सांगून जातो. अजित दादा मुख्यमंत्री होते, काही करू शकत होते ना, मुख्यमंत्री पद होतं ना, हाय व्यवस्था नाही ना दादा.
व्यवस्था नाही, नीची व्यवस्था नाही केली भगवंतांनी. हे भोगून त्यागून इथं संपवायचंय. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झरे चिरापडे. काय व्यापक प्रमाणे माऊलींचं. अरे बाबा हे भेटलंय आपल्याला. नरदेह दुर्लभ जाणार रे, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणले भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, कीर्तन करा. कलियुगामध्ये कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले प्रायचित्त व्यवसायाचे. ते नामच नाही पापाचे आईसे केले. काय गोड प्रमाणे माऊलींचं. माऊली म्हणतात त्या कीर्तनाच्या संबंधाने व्यवसाय संपन्न. कोणता? जन्म आणि मरणाचा व्यवसाय संपल्या जाईल. म्हणून कीर्तन करा, कीर्तन काढा. कारण की ऐका तुम्ही, आपण ते तण काढत नाही, विचार करत नाही. महिला मंडळी पुढे आले तर बरं होईल. पुढे पुष्कळ जागा आहे, पुढे या ना, पुढे या ना. मागच्या आल्यानंतर ते माग बसतील. पुढे या महिला मंडळ, या पुढे या. एक तास चिंतन, जास्त वेळ नाही घ्यायचं आपल्याला. या समोर या, समोर या. बडबड पण नका करू. हा, बडबड करू नका. आणि एक तासभर या, पुढे या. पुष्कळ जागा आहे, येऊन बसा. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे ज्यांनी आपल्या जवळ ज्ञानेश्वरी तयार केली. कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? बऱ्याच ठिकाणी उत्तर भेटते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका बरं का मंडळी, ज्ञानेश्वर महाराज नाही लिहिली बरं, माऊली नाही लिहिली, माऊलींनी सांगितली. लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबांनी लिहिली. म्हणजे मेलेला व्यक्ती जिवंत केला, गेलेला व्यक्ती जिवंत केला, त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ही सर्वसामान्य ज्ञानेश्वरी नाही. अरे ज्या खांबाला बसून लिहिली ना सच्चिदानंद बाबांनी, त्या खांबासाठी कोटी रुपयाचं मंदिर झालं. कोटी रुपयाचं खांबासाठी. ज्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला, सगळ्यात हीन असणारा तो रेडा बुद्धीना, त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, रेडा वेद बोलला. निर्जीव असणारी भिंत चालवली, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञान माझा. मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञान माझा. अरे आपल्या भूमीत पवित्र कुळे, पवित्र भूमी आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये, पवित्र कुळामध्ये आल्यानंतर आपले विचार सुद्धा पवित्र पाहिजे. जर विचार पवित्र नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. हो, संतांची भूमी पवित्र भूमी. मागे ऐका ना किती सुंदर प्रमाणे. पवित्र ते कुळ पावन तो देश हा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. काय झालं पाहिजे म्हणले? पवित्र भूमी. जम्बूद्वीपामध्ये आपला जन्म झाला. काकड्यामध्ये गोड प्रमाणे. जम्बूद्वीप म्हणजे काय? या भरतखंडामध्ये जन्म झाला, जम्बूद्वीपामध्ये जन्म झाला. जम्बू दीप माझे पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. पवित्र भूमी, संतांची भूमी. या पवित्र भूमीतले विचार सुद्धा पवित्र पाहिजे. आपल्या सहवासातले, आपल्या जवळचे, आपण बघितलेले, आपण दर्शन घेतलेले ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज या भूमीमध्ये आलेले आहेत. पवित्र आहे. साधू संतांची भूमी आहे. इथं विचार करावा लागेल. म्हणून बुद्धीचा वापर करा. आपण नको तिकडे फार वापर करतो या बुद्धीचा, पण तिकडे करायला पाहिजे, तिकडे की करत नाही वापर. ऐका बरं का, अध्यात्म जीवनात गरज आहे अध्यात्माची. अध्यात्माशिवाय, परमार्थाशिवाय जन्म मरण संपत नाही. कारण की ही वासनामय जीव हा, याची वासना कुठे अटकती, कुठेही अटकतो हा सांगून जातो. मरणाच्या क्षणाला जशी वासना निर्माण होती, पुढे तसंच करतो, पुढे तसंच होतंय तयार.
म्हणून या लटक्या माटक्या संसारामध्ये गुंतू नका. प्रेम करायचं ना त्या नामावरती करा, प्रेम करायचं ना भजनावरती करा. त्याच्यामध्ये एकरूप होऊन जा, रंगून जा त्याच्यामध्ये. रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोलला पतंगे, शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे. रंगायचंय ना भगवंताच्या रंगात रंगा. बाकीच्या रंगात जर आपण रंगलो तर आयुष्याचा बेरंग होईल. बेरंग झालेलं आयुष्य. या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच आदरणीय जाधव भाऊ उपस्थित आहे. एक जाधव भाऊ उपस्थित नाही. धन्यवाद. बघा बरं का, रंगायचंय ना भगवंताच्या रंगात रंगा. बाकीच्या रंगात रंगू नका. बाकीच्या रंगात रंगलो आयुष्याचा बेरंग होईल. आणि बेरंग झालेलं आयुष्य मानवाचं काय नाही आणि जनावराचं काय सारखंच म्हटली. त्यांच्या तरी आयुष्याला काय रंगी नाही ना. तसं आपण विषयाच्या सुद्धा रंगात रंगू नका. हा जीव कोणत्याही रंगात रंगतो. शक्यतो भगवंत सांगतात भगवंताच्या रंगामध्ये रंगा. आणि त्याच्यामध्ये जर जीव रंगत जर असेल, करत असेल काहीतरी हालचाल करा बरं का. पाण्यात पडल्यानंतर मी बुडलो मी फसलो बुडलो मग गटागळ्या खाणार. पण पाण्यात पडल्यानंतर काही हालचाल जर केली, हातपाय जर हलवले तर कडापर्यंत येईल बरं का. प्रयत्न पाहिजे, हातपाय हलावा लागणार. म्हणून परमार्थ करत असताना, प्रपंच करत असताना त्याला परमार्थाची जोड देखील पाहिजे. प्रपंच करावा नेट नेटका, तो दिसू नये फाटका, त्यात असू द्यावा हरिनामाचा चटका. काय म्हटले रामदास स्वामी गोड सांगतात, म्हटले त्यात असू द्यावा हरिनामाचा चटका, करत असावा देख मनुष्य जात सकळ, उपजताच भजनशीळ, झाले असे केवळ माझ्या ठाई. बसलेली मंडळी सांगून जाईन गाड्या. आपल्याला नोटीस एखादी बँकेतून कर्ज घेतलं, कर्ज घेतल्यानंतर एखादा हप्ता भरला नाही. मग आता शेतकरी विसरला, पण तो बँकचा मॅनेजर विसरण का भाऊ? तो नोटीस पाठवतोच नाही. नोटीस पाठवतो, तो नाही विसरत. आपण विसरतो. आपण विसरलो मरणाला, पण ज्याने आपल्याला घातलं नाही जन्माला तो नाही विसरला. तो बरोबर त्या टायमिंगला घेऊन जाणार, म्हणजे घेऊन जाणार. जसं आपल्याला नोटीस येते, तुम्ही हप्ता भरला नाही बरं का, मग आपल्याला जागी राहिला बरं का हप्ता भरण्याचा राहिला. तसं बसलेली मंडळी, इथं बसलेली मंडळी मला तर दिसतोय बा, नोटीस आपल्याला आल्या. कशाच्या? मरणाच्या सुद्धा नोटिसा येतात. तुकाराम महाराजांच्या भाषेतील नोटीस सांगतो तर मी बसलेली मंडळी. तुकाराम महाराज म्हटले, ऐका ना, कानाच्या वरची केस पांढरी झाली का समजायचं आपल्याला पहिली नोटीस आली. कशाची? ही मरणाची नोटीस आहे. जरा करणे म्हणे सांगवाली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. सावधान, आता नोटीस आली बर का मरणाची. आता सावध व्हा. कोण सावध झालं, कोणी नोटीस वाचली? सोपं सांगतो अगदी. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा आरशासमोर गेले आणि आरशात बघितलं, कानावरचा एक केस पांढरा दिसला, एक केस. आणि त्यांना असं वाटलं आता आपण सर्व इथं थांबलं पाहिजे आता. आणि कोणाला गादीवर बसवलं पाहिजे? प्रभू रामचंद्रांना गादीवर, मुलाला गादीवर बसवलं पाहिजे. बापाची इच्छा बरं. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, अयोध्यामध्ये तिकडं गाजावाजा झाला. उदय प्रभू गादीवर बसणार, प्रभू गादीवर बसणार, प्रभू गादीवर बसणार. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, आनंद होतो. उद्या प्रभू रामचंद्र गादीवर बसणार. आणि वसंत भाऊ सांगून जातो, ठरला आदल्या दिवशी बसणार. दुसऱ्या दिवशी काही म्हणली, भरताला गादी, रामाला वनवास. कधीही काही होऊ शकत. त्याचा काही पास नाही कोणाकडे गॅरंटीचा. आदल्या दिवशी ठरलंय प्रभू गादीवर बसणार. दुसऱ्या दिवशी ठरतंय भरताला गादी आणि रामाला वनवास. त्यावेळेस प्रभू दशरथ राजाची अवस्था अशी झाली, प्रभू वनवासाला निघाले आणि बापाने आपल्या मुलाकडे बघितलं. आज देखील एका बापाचं प्रथम पुण्य स्मरण आहे बरं का, म्हणून बोलून जातो.
फार गोड आहे, फक्त मन लावून ऐका. कारण की त्यांनी सांगितलं तसंच राजाचं प्रेम आपल्या मुलावरती विशेष होतं. बापाला असं वाटत होतं माझा मुलगा राजगादीवर बसन आणि मी त्याला बघन, पण उलटच घडलं. ते 2 वर मागितले तिना, पूर्वी मदत केली दशरथ राजाला, ते 2 वर मागितले. भरताला गादी, रामाला वनवास म्हणले. प्रभू रामचंद्र वनवासाला चालले. बापाने ती अवस्था बघितली आणि अवस्था बघितल्यानंतर मुखाला सारखा यायला लागला. कोण? राम. राम राम. ऐका, एका बापाचं अंतकरण कशी अवस्था झाली. कधी कधी बाप मुलाच्या संबंधाने अटकतो, कधी कधी आई मुलीच्या संबंधाने अटकते. तुम्ही म्हणशाल बाबा असं कसं बोलते? होय, महाभारतातला मोठा प्रसंग आहे, सांगून जाईन तुम्हाला. पण ऐका ना, दशरथ राजाची अवस्था काय झाली. राम राम राम. बघते प्रभू रामचंद्र वनवासाला चालले, मुखाला सारखा राम राम यायला लागला. आणि नाथबाबांनी चित्र टिपलं. भाऊ, नाथबाबांनी किती गोड सांगितलं बघा. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. राम जीव व्याकुळ होतो, रामाविना जीव व्याकुळ होतो. सुचत नाही का कसा मला टाकून गेला. शेवटी राम 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 करता देहाचा त्याग केला. कारण की शास्त्र असं सांगते, पुराण असं सांगते, दशरथ राजाला शाप होता अंध आई वडिलांचा. 4 पोरं होती, पण अंत काळाला कुणी राहणार नाही. शेवटी वशिष्ठ ऋषीनं मांडी दिली दशरथ राजाला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर चित्रकूट पर्वतावरती गेले. चित्रकूट पर्वतावरती गेल्यानंतर तो भरताला वाईट वाटलं. म्हणले दादा गेला आणि बापाने देह ठेवला. आपले वडील निघून गेले. सर्व अयोध्येतले सर्वांना जमा केलं आणि सर्वांना घेऊन पुढे गेला. हा चित्रकूट पर्वतावर गेला. त्याला वाटलं प्रभू रामचंद्र माघारी आणू आपण. वडील गेले ना, त्यांना माघारी घेऊन येऊ म्हणून सर्वांना घेऊन गेला बघा. आणि सर्वांना घेऊन गेल्यानंतर झालंय काय, तिथं जातो बरोबर, तिथं जातोय आणि तिथं गेल्यानंतर म्हणतोय दादा आपले वडील गेले. दादा जे घडलंय ना रे, त्यामध्ये आईचा कुठलाही दोष नाही. प्रभू रामचंद्रांची एवढी गोड भाषा आहे, फक्त तुम्ही शांत चित्ताने ऐका. फार गोड भाषा आहे. प्रभू रामचंद्रजी काय सांगतात बघा ना. बोलता बोलता बाबा गेले, 1 वर्ष पूर्ण झाले. प्रथम पुण्यस्मरण आहे आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या संबंधाने आपण एकत्र आलो. इथं सुद्धा एका बापाचं अंतकरण आहे. मुलं मुली आहेत त्यांना कळण. बरं, भाऊ जातोय भावाकडं, भावाला वाटतंय प्रभू रामचंद्रजी माघारी येतील आपले वडील गेल्यानंतर. पण प्रभू रामचंद्रची भाषा फार गोड आहे. प्रभू रामचंद्र काय म्हणतात ऐका. म्हणले भरता, हे दुःख जन्मताच आहे, दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय काही ना दोषी, नाही दोषी ताता, राज्य त्याग कानयंत्रा, सर्व कर्म जाता. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय गोड भाषा आहे.
भरताला सांगितलं, भरता दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, कुणालाच दोष देता येत नाही. कुणाच्या बाबतीत कसंही घडू, कसं जरी गेलं ना, दोष कोणाला देणार, कोणाला धरणार तुम्ही? नाही नाही धरता येत. कारण की आपलं तुमचं आमचं जीवनच त्याच्यात बाजूने पराधीन आपण, आपल्या हातात नाही काही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, यामध्ये माय काही ना दोषी, काहीचा दोष नाही. नाही दोषी तात आपल्या वडिलांचा देखील दोष नाही. राज्य, त्याग, कानन, यात्रा, सर्व कर्मजात, ही कर्मजातच म्हटली. खेळ चालला असे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुढा का फार गोडे, जीवासवे जन्म मृत्यू, जोड जन्म जात. जीवासवे जन्म मृत्यू या गोष्टी ठरेले. जीवासवे जन्म मृत्यू, जोड जन्म जात. दिसते भासते हे विश्व नाशिवंत, कारे शोक करसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. का शोक करतो म्हटले स्वप्नीच्या फळांचा? स्वप्नात स्वप्न पडलेलं सर्व खरंच असतं का? म्हटले नाही, पराधीने म्हटले. बघा बरं, जरा मरण यातून कोण सुटला प्राणी जात, जरा मरण यातून कोण सुटला प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धक्य ते चाले, मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. बालावस्थेच असतं तसं तारुण्यात असतं का? तारुण्यात असतं तसं वृद्धपणात असतं का? नाही ना. परिवर्तनशील बदलत चाललंय ना आपलं शरीर. दर 10 वर्षाला शरीर बदलत चाललंय. शरीर बदललंय पण आपल्या स्वभावात नाही बदल झाला. वृद्ध झालोय आपण, मरणाकडे चाललोय, पण स्वभाव बदलायला तयार नाही आपला. बदलला पाहिजे. काळा परत्वी वेळा परत्वी. आता पूर्वी सारखं बाल अवस्थेसारखं नाही, तरुण अवस्थेसारखं नाही. आता वृद्धपणात गेला व वर्धक्य ते चाललंय. मार्ग रे क्षयाचा, हा क्षयाचा मार्ग आहे. जीर्ण होत चाललंय शरीर देखील. एक लिमिट आहे त्याला पण. बघा बर का, तरी आपल्या स्वभावात बदल होत नाही. लक्षात घ्या, बदल झाला पाहिजे. माणूस सात्विक पाहिजे, शांत पाहिजे. रजगुणी तमगुणीनं स्वर्ग बघायचं नाही बरं. नाकाच्या शेंड्यावर राग येऊन काहीच उपयोग नाही. आत्महत्या करणारे तेच लोक आहे ज्यांना राग येतो. राग काय उपयोगी, त्याला काही खर्च नाही राग यायला. काय काही खर्च? अहो क्षणाचं काही राहत, नको त्या गोष्टी होतात. नाही ना, राग येऊन शांत राहायचं. एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळेस एक येवण थुंकला. नाथ बाबा म्हणले, तू जेवढ्या वेळेस चुकला ना तेवढ्या वेळेस मला गंगेचं स्नान करण्याचं भाग्य प्राप्त झालं. इथं बसमधून एखाद्यावर पिचकरी पडले, बस थांबून म्हणतात. काय राग, काय द्वेषी नाही बर का. द्वेष नाही चालणार हो. रजगुणी तमगुणी सावघडी म्हणून सत्वगुणात या साधू संतांनी आपल्याला सांगितलं. पहा बर का, आज पुढे फार गोड भाषा आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. दोन ओढ्यांची भेट कुठे होती? सागरात होती. जसं बाबा आपल्या सहवासात होते, बाबांच्या सहवासात आपण होतो. बाबांच्या संबंधाने बाबांना आपल्याला शिकवण दिली. बाबांनी आपल्यावरती आपल्याला शिकवलं, आपल्याला जोपासलं, आपल्यावर संस्कार केले. बाबा आपल्या बरोबर होते. पण 1 वर्षापूर्वी काळरूपी लाट आली, बाबांना घेऊन गेली. जेव्हा काळरूपी लाट आली, बाबांना घेऊन गेली, तेव्हापासून बाबा आपल्याला दिसले नाही. बाबाने आपल्याशी संवाद साधला नाही. ही काळरूपी लाट अशीची प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. कधी येणार हे माहिती नाही, पण येणार. कारण की शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय, अवघाची आकार ग्रासलेला काळे, काळनी सर्व आकार ग्रासलेला आहे.
इथं सर्व काळाची सत्ता आहे. काळाच्या सत्तेपुढे कुणाचं काही चालत नाही, कुणाच चालत नाही म्हटले. म्हणून आपल्या जवळ काळ येण्याच्या आधी आपण सावध झालो पाहिजे. बेसावध राहू नका हो. कारण की काकडा प्रकरणामध्ये सरपंच साहेब सांगतात, काकडा प्रकरणामध्ये संत मंडळी म्हणले, किती सुंदर सांगतात पावर का. संत मंडळी म्हणले गाफील राहू नका, बेसावध राहू नका. तो काळ येणारे आपल्याला ग्रासणारे, 100% ग्रासणारे. किती सुंदर प्रमाणे बघा, किती सुंदर प्रमाणे. वेदशास्त्र पुराणे लोका मारी तिहा काय. हे राजांनो जवळ या हो. वेदशास्त्र पुराण सांगते जवळ या. तुम्ही बघा, थोडा विचार करा. गाफील निजताना काळ देईल धोका. गाफील राहिला, बेसावध राहिला, एक दिवस काळ धोका देणार देणार देणार. आपल्या डोळ्यात देखत आपण बघितले, काही मंडळी रात्रीचे झोपले, दुसऱ्या दिवशी उठलेच नाही हो. झोपायचं आपल्या हातात आहे ना, उठवायचं. तिने उठवलं तर उठला, तिने उठवलं तर उठला, म्हणून त्याला हात जोडीचा. सकाळ सकाळच्या सूर्यनारायण नमस्कार करा, त्याचे उपकार आपल्यावरती फार आहे. अरे एवढाच गोळा आहे, अख्खा विश्वाला प्रकाश देतो. घेतलं का काही, घेतलं बिल त्यांनी तुमच्याकडून? नाही घेतलं ना. लाईट बिल आपलं 500 700 800 रुपये द्यावं लागले महिन्याला. त्यांनी मागितलं का एवढ्या दिवस तू माझ्या प्रकाशात व्यवहार केला, काहीतरी दे. मागितलं का? नाही ना. म्हणून अनंत उपकार आहे बरं आपल्यावरती. म्हणून त्याला कमीत कमी हात जोडीचा, नमस्कार तर करीचा. याला ही धरणी सुद्धा बघा ना, या धरणीच्या बाबतीत सांगा, त्या नाथबाबांनी एकनाथी भागवतामध्ये फार गोड वर्णन केलंय बघा बर का. फार गोड वर्णन केलं नाथबाबांनी सुद्धा. या ठिकाणी आमचे पारमार्थिक प्रेमी आदरणीय हरिभक्त साहेब भाऊ जाधव उपस्थित झाले, धन्यवाद. आयर भाऊ उपस्थित झाले, धन्यवाद. सर्व पारमार्थिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ही धरती माता बघा ना, आपण तिला नांगरतो, नांगरल्यानंतर सर्व गोष्टी करतो. ती कधी रागवली का आपल्यावरती? नाही बरं का. हे सर्व गोष्टी आपल्यावर उपकार करणार आहे. म्हणून कमीत कमी आपण थोडस बसलं पाहिजे. शेवटी प्रभू रामचंद्र गोड सांगतात, आता झालं ती झालं, आता थांबून घे म्हणले भरता, आता काही शोक करू नको. कारण की भरत रडत होता. कारण की व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा आपण शोक करतो, शोक करायचं नाही. शास्त्र सांगतंय ती मुक्तीची अवस्था आहे. मरण येणं म्हणजे मुक्त आहे. सर्व कर्मापासून तो आता मुक्त होतो तो जीव. आणि मरण हा साधण्याचा विषय नव्हतो. हे आपल्याला थोडं वाईट वाटत ना, तिथं साधण्याचा विषय मरण. साधलं ना संत मंडळींनी, मरण साधावाच लागतं. ते मरण ते साधण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, तेव्हा साधता आलंय. ऐका ना तुम्ही, कुणी साधलं म्हटलं? भीष्माचार्यांनी साधलं. षडपंजरी अवस्थेत असताना, षडपंजरी अवस्थेत भीष्माचार्य आणि कोणाची प्रार्थना करतात? कृष्णाला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? महंत गुरुवर्य फार सुंदर वर्णन करतात बर का. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, मेरा सागरा निकट हो, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. काय म्हणतात भीष्माचार्य? हे देवा, हे भगवंता, आयुष्यभर आपला विरोध आहे रे. मी कौरव पक्षात, पांडव पक्षामध्ये तू आहे, कौरव पक्षामध्ये मी आहे. आणि अशी अवस्था असताना आयुष्यभर आपलं एकमेकाचं वैर आहे देवा. पण ऐक ना, मरणाच्या दारात ज्यावेळेस मी येईल ना देवा, कारण की मला इच्छा मरण आहे. आणि त्याला इच्छा मरण कोणी दिलं? भीष्माचार्यांना इच्छा मरण कोणी दिलेलं होतं? स्वतःच्या वडिलांनी दिलेलं होतं. कारण की स्वतःचे वडील म्हणले, जाय तू इच्छा मरणी होशील. कारण की बापासाठी ब्रह्मचार्याचं व्रत धारण केलेलं होतं. कोणी? गंगापुत्र भीष्माचार्यांनी. इच्छा मरण होतं. शेवटची इच्छा काय भीष्माचार्यांची? देवा, प्राणींना माझ्या कंठामध्ये
मला कुठल्याही प्रकारचा रोग होऊन देऊ नको. आणि भगवद्गीतेचा 8वा अध्याय आपल्याला फार गोड सांगतो बरं का. मरावं कसं सांगतो, कसं मरण पाहिजे. शेवटी मरणाच्या दारात आल्यानंतर माणूस फ्रेश पाहिजे, प्रफुल्लित पाहिजे, आनंदात पाहिजे. पण दुर्दैव आपलं असं आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अटकल्यामुळं आज जीव नाराज होतो, नैराश्य होतो, असा प्रसन्न राहत नाही. जसं आपण श्राद्धाला प्रसन्न मुद्रेत आलो की नाही, तसं प्रसन्न मुद्रेत देह ठेवायचंय आपल्याला. कुणी ठेवला? भगतसिंगने ठेवला ना. तरुण अवस्थेत होता, आई रडत होती. आईला म्हटले, आई तू शोक करू नको, रडू नको बरं, वीर मरण येणार आहे मला, देशासाठी मी जाणार आहे, फासावर जाईल, पण ऐक नाही, वीर मरण मला प्राप्त होणार आहे म्हटले, म्हणून तू शोक करायचं नाही, रडायचं नाही म्हटले. जन्म मरण ठरलेलं आहे. हा बघा बरं, हा यात काहीही तू मग वना येणार म्हटले मरण, पण ऐक म्हटले, शोक करू नको, रडू नको. आईला समजून सांगतो आणि आदल्या दिवशी बैठका काढतोय, दुसऱ्या दिवशी पाठी. बघा बरं, थोडं शांत बसा बाबा. बघा बरं का, दुसऱ्या दिवशी फाशी आहे आणि आदल्या दिवशी बैठका काढतो. बघा, बैठका काढत असताना तो जेलर म्हटला, अरे दादा दुसऱ्या दिवशी तुला फाशी द्यायची आणि तू बैठका का काढतो? त्यावेळेस तो भगतसिंग म्हटला, मला देशासाठी फासावर मी जाणार आहे, वीर मरण येईन, पण ऐक ना, जाता जाता मला आनंदात मरणाचा स्वीकार करायचा आहे. म्हणून साधू संतांनी आनंदात स्वीकार केला बरं का. त्या भीष्माचार्यांनी सुद्धा आनंदात स्वीकार केला. आणि आपल्याला एक दिवस ते येणारच आहे, फक्त ती अवस्था आनंदाची असावी, दुःखाची नको. कारण की आपल्याला टेन्शन येतंय, आपल्याला दुःख होतंय नाही बरं का. ही सृष्टी कोणासाठी थांबली नाही, कोणासाठी थांबत नाही. बोलता बोलता 5-6 महिने झाले, आजी दादांना जाऊन थांबलं का काही? राहिलं कुणाचं काही? नाही ना दादा, राहत नाही कुणाचं काही इथं. कारण की पोटातलं बाळ जातंय किंवा आई जाते, बाळाची सुद्धा ते वाटतं की नाही, जगतं की नाही, जगतंय. कारण की सृष्टीचा नियमच आहे, उपजणे आणि जाणे हा नियम आहे. उपजले ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. किती गोड सांगतात माऊली. हे असंच चालणार म्हणजे जन्म मरण या गोष्टी चालू आहे. म्हणून प्रभू रामचंद्र सांगतात शेवटी, भरता तू रडू नको, तू शोक करू नकोस, नको डाळू अश्रू आता, उसलोचनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं आयुष्य भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचं जीवन भिन्न भिन्न आहे. अरे ज्याने घाव सहन केले तो देव झाला आणि एकाची पायरी होते, म्हणजे भिन्न भिन्न आहे. आईसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. प्रत्येकाचे वाटे वेगवेगळे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळे, प्रत्येकाचं मरण सुद्धा वेगवेगळं आहे. कोणाला कसं, कोणाला कसं, कोणाला कसं, कोणाला कसं. बघा बरं की सर्व भिन्न भिन्न अवस्था, म्हणून किती गोड भाषा आहे. नको ढाळू अश्रू आता, भरता रडत बसू नको आता. नको ढाळू अश्रू आता, उसलोचनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, प्रभूजी सांगतात, अयोध्येत तू राजा हो, रंक मी वनीचा, मी वनाचा राजा होतो. जे भेटले ना माझ्या वाटेला आला ना, ते आनंदाने स्वीकार करतो, त्याचा शोक करू नको. अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दर्शना नाही रे भरता, कुणाला दोष देता येत नाही. गेले बाबा 1 वर्ष झालं, कुणाला दोष देता नाही देता येत, कुणाला देता येत नाही. कारण दुसऱ्याच्या स्वाधीन सांगतो काय भेटलंय अकस्मात आपल्याला. जेवढं आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये फक्त एक सार आणि आसाराचा विचार करायचा. सार काय, आसार काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला भगवंत सत्य आहे या ठिकाणी. म्हणून त्या सत्य वस्तूची आपण ओळख करून घ्यायची. सोपं सोपं बोलतो. वाकडी गावातले सर्व मंडळी आहे. वाकडी गावात आपण गेल्यानंतर आपण ओळखीच्या माणसाला राम राम करतो, पण बिगर ओळखीच्याच करतो ना. हा,
तसं त्या भगवंताची ओळख आपल्याला करून घ्यावं लागेल. ओळखीला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. अरे ओळख झाली, प्रवास संपला, खुंटला. शेतकरी वर्ग आहे बघा, पानसरे परिवार, सर्वच मंडळी शेती करतात. आता ही ओवी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांची, पक्की तुमच्या लक्षात बसत, पक्क. फक्त तुम्ही उत्तर द्या. जी भगवद्गीता भगवंतानी अर्जुनाला सांगितली, कुठे सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली, बरोबर की नाही? आणि कुरुक्षेत्रावर सांगितली आणि अर्जुनाचा मोह गेला, कारण की त्याला मोह झालता. ते माझे, मी त्यांचा, माझं तुझं करत होता. भगवंतांनी ती समजून सांगितली, मोह गेला, जीवन मुक्त झाला अर्जुन. आता मला तेच विचारायचंय, त्याच भगवद्गीतेची सुरुवात कोणी केली? तिने सांगता, श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात करणारा कोणी? म्हणले सुरुवात करणारा आहे धृतराष्ट्र. कोणी? चांगल्या चांगल्यांची पंचत होती बरोबर. कृष्णनी, व्यासनी नाही. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र कसा आहे? आंधळ आहे, डोळ्याला तर दिसतच नाही. मग ज्याला डोळ्याला दिसत नाही त्याने काय सुरुवात करायला पाहिजे? पण ऐका ना, तो जरी आंधळा असला, मुलं किती आहे? 100. एक दुशीला नावाची मुलगी, आणि अंतकरणामध्ये कळकळी कोणाची? मुलांची मुलांची मुलांची. त्याचा प्रश्न एकदम रास आहे, आध्यात्मिक क्षेत्राच्या माणसाला कळव. बरोबर प्रश्न केलाय तिने. काय म्हटला तो? तो काय म्हणतो ऐका बरं का. तो प्रश्न कसा आहे, घरी गेल्यानंतर भगवद्गीता उचका आणि पहिला श्लोक बघा. काय गोड श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवाम मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. तो म्हणतोय माझे आणि पंडूचे पुत्र युद्धासाठी एकत्र आले. मग ते काय करते झाले? युद्धाला एकत्र आलेले ते, आणि ते युद्धासाठी एकत्र आले. काय करते झाले म्हणले? संजय मला सांग. कळकळे हो. कुणाला? बापाला. कोणाची? आपल्या मुलांची कळकळी ना. कदाचित धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे, आणि कुरुक्षेत्रावरती गेल्यानंतर, चांगल्या पवित्र ठिकाणी गेल्यानंतर माणसाच्या बुद्धीत बदल होतो की नाही? मग ते कुरुक्षेत्र आहे, पवित्र क्षेत्र आहे. कदाचित दुर्योधनाच्या बुद्धीत बदल होऊ शकतो. युद्ध नाही होणार म्हणून त्याचा प्रश्न आहे त्या धृतराष्ट्राचा. पवित्र क्षेत्रावरती गेल्यानंतर माणसाच्या बुद्धीत बदल होतो. तसं मी सांगून गेलो तुम्हाला, हे सुद्धा पवित्र क्षेत्र आहे, पवित्र भूमी आहे, पवित्र माती आहे. संतांचा अवतार कार्य इथं झालेला आहे, सर्व पवित्र आहे. म्हणून इथं येऊन आपल्याला काय व्हावं लागेल? भाजावं लागेल. भाजावं लागेल. भाजणं म्हणजे काय? नामस्मरण करणं. नामस्मरण करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाला करता येतंय. त्याच्यासाठी काही खर्च नाही. बाकीच्या गोष्टीसाठी खर्च आहे, भजनासाठी काही खर्च नाही. सारं फुकटच आहे. काय काही खर्च? मंडळी बसलेली, खर्च आहे का काही? राम म्हणायला काही खर्च आहे का? नाही. मग म्हणत जातं की राम कृष्ण फायद्याचा आहे बरं का. राम फायद्याचा आहे, कृष्ण फायद्याचं. पूर्वीचे लोक लय हुशार होते भाऊ. ते पोरांच्या नाव देवावर ठेवायची. राम, कृष्ण, नारायण, बळीराम, शंकर, विष्णू. बघा ना तुम्ही, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, भीमराज. का ठेवायचे? कमीत कमी त्यांच्या नावाला अनुसरून आपल्या मुखाला तरी येतही. पण आता नाही हो. बंटी, स्वीटी, गुड्डी गेले नाव, गेले हो. नाही ना नाव. आता कुठं देवाचे नाव आहे? नाही ना. कसं काय मुखाला येतंय? मुखाला येतच नाही आता. आणि कलियुगामध्ये सांगितलं मुखाला आलं पाहिजे. राम तरी निघला पाहिजे. पोरच नाव ठेवा राम. राम अहो ठेवलं ना अजमेळ नावाच्या ब्राह्मणी, पोरचं नाव नारायण. नको ते कर्म करणारा होता, नको ती अवस्था होती दादा. पण ऐका ना, मरणाच्या टायमाला म्हटला नारायणा गाव, आणि आलं ना मरण. मरण आल्यानंतर तिथं विष्णूचे दूत आले, यमाचे दूत आले. यमदूत म्हणले आमचं गिरे. विष्णू दूत म्हणले अजिबात जमायचं नाही बरं. भगवद्गीता वाचा. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण गोड वर्णन करतात. अंतकालेच मामेव स्मरणं. शेवटी माझं स्मरण झालं तो जीव मुक्त होईल.
जरी मुलाला हाक मारली ती पण कोणापर्यंत पोचली, भगवंतापर्यंत पोचली. तसं आपण ठेवलं पाहिजे. राम म्हटलं पाहिजे, खर्च नाही व फुकटचंही सर्व. हरिनामाची शेती करावं लागल. भाजणं म्हणजे न उग नाही, आणि भाजला तरच उगणार नाही. न भाजता खडकात टाकला ना भाऊ, डोकं काढणार आहे. सोपं सांगतो. दुकानातून बी आणलं, वावरात फुंकलं किंवा पेरलं, किती दिवसांनी उगत ते सर्व आहे रे बाबा. किती दिवसांनी उगत आहे? हा 4-5 दिवसांनी उगत नव्हतं आता तुम्ही. पण ऐका बरं का, आता ते खडकात टाका, खडकात त्याला फक्त थोडासा ओलावा लागू द्या, ते बरोबर वर डोकं काढित. तसंच आहे आपलं जन्म मरणाची परंपरा अशीच आहे बरं का, अशीच आहे. तिथं काही जरी शिल्लक राहिलं ना, वासना कर्म काही शिल्लक राहू द्या, त्याच्या संबंधाने परत वर डोकं काढायचं. काढणार 100%. हे मी सांगत नाही, ज्ञानेश्वरी सांगते 9व्या अध्यायामध्ये. आगा कर्मे जय उरावे, तेही सुख दुःखी पावे, तया ते भोगवया यावे. देह एका ते भोगण्यासाठी परत यावं लागेल 100%. खाडाखोड करता येणार नाही आणि करता येत नाही. हे माऊलींचं प्रमाणे मूषिक सांगून गेलं. माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे कोण? मेलेला माणूस जिवंत करायचं सामर्थ्य ज्यांच्या ते सांगतात आपल्याला. म्हणून मग अग्नी कुंडे विजय घातली, जीवी अंकुर दशे मोकली, न फळेची मज अर्पिली शुभाशुभे. म्हणून तुकाराम महाराजच्या भाषेत आपल्याला काय व्हावं लागल? अग्नी स्वरूप. अग्नीत कोणती वस्तू टाका, काय होतंय? भस्मच होतंय. निर्माण होतं का काही? नाही निर्माण होतं बरं का. म्हणून तुमचे फक्त 15 मिनिटं घेतो, 5-10 मिनिटं घेतो तुमचे फक्त. विचारतो थोडस व्यापक आहे बरं का. बघा, मला फक्त तुम्ही सांगा, कृष्ण जन्म कुठे झाला? गोकुळात का मथुरेत बाबा? गोकुळात. तसं पाहायला गेलं तर जन्म मथुरेत झाला, बरोबर की नाही भाऊ? परंतु ऐका ना, तो जन्म मथुरेत झाला, पण बापाने टोपलीत घेतला, भाव रूपाना वसुदेवाने टोपलीत घातला आणि पुढे आणला गोकुळात. आता खरं इमानदारीने सांगतो बरं का, पारमार्थिक भाषा आहे, कळलं तर बघा तुम्हाला, जन्म हा गोकुळातच झाला पाहिजे, मथुरेत नको. मथुरा म्हणजे अंधकार, गोनाम इंद्रिय म्हणजे हीच बंदी शाळा आहे. जसं बंदी शाळा जन्म झालता ना, हीच बंदी शाळा. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, तरीला पंढरीचा चोर. या बंदी शाळेत तो भगवंत आहे बरं का, इथं सुद्धा. म्हणून चाललंय सर्व. नाही काय चालतंय हो? आपली सत्ता आहे का? आपल्या सत्तेने चालन का? नाही, आपल्या सत्तेने काहीच होत नाही, भगवंताच्या सत्तेने चालत. जाऊ द्या. त्या कृष्णावरती संकट बघा. त्या कृष्णाला मारायला 6व्याच दिवशी कोण आलं? गोकुळात कृष्ण गेला. गोकुळात गेल्यानंतर जाऊन त्या कंसाने मामाने त्याच्या 6व्या दिवशी पाठवली मारण्यासाठी. कोण? राक्षसीन. राक्षसीन कोण होती ती राक्षसीन? महिला मंडळ. ऐकते ना तुम्ही? 15 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही, मला कळतंय आता. तीव्र उन्हे 1 तास होताला, 10-15 मिनिटं फक्त सेवा संपवतो. मला सांगा, 6व्या दिवशी कृष्णाला मारायला कोण आलं? 6व्या दिवशी पासून संकट चालू झाली. जन्म झाले 6व्या दिवशीचं बाळ, त्यापासून कृष्णाला संकट चालू झाले. कोण आलं मारायला? म्हणजे एक स्त्री आणि स्त्री, फार 11 स्वरूपाची स्त्री होती. काय नाव तिचं? कृष्णा. 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 मावशी होती ती. 11 स्वरूपाची पुतना मावशी होती. भागवत सांगते 6 किलोमीटर लांब होती. 11 स्वरूपाची होती. काय केलं तिनं? कृष्णाला उचललं आणि स्तनपान केलं. काय घालून आली ती? विष. 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 बरे विष कोणतं होतं माहिती तुम्हाला? समुद्र मंथन झालं तेव्हा हे विष निघलेलं होतं. 14 रत्नापैकी एक विष निघलेलं आहे. त्या विषयाचं नाव काय? हल हल नावाचं विषय. हल हल नावाचं फार उग्र विषय. सारे देव एकत्र आले. भगवान शिवाला सांगितलं, तुम्हीच आमचे मायबाप आहात, तुम्ही सर्वस्व आहात, तुम्हालाही विष घ्यावा लागतंय. तेव्हा भगवान शिवाने विष घेतलं भाऊ, आणि देहाची लाही लाही झाली. तेव्हापासून नाव पडलंय नीलकंठ. लाई लाई झाली. शिव हल हले तापला, तोही नामे
शीतल झाला ह्याची लाई झाली पा शेवटी नाम घ्यावं लागलं शीतलता प्राप्त झाली तेच विष घेऊन आली पुतना मावशी कृष्ण विष पिला बर का शेवटी पुतना मावशी खाली पडली खाली पडल्यानंतर 6 किलोमीटर लांब होती तिनं गावाची गावं पॅक केली पॅक केल्यानंतर रस्ता पॅक केला आणि पॅक केल्यानंतर गोकुळातले लोक म्हटले आता काय करायचं हिचं म्हटलं काय करायचं म्हणजे काय करते नाशिवंत आहे रे झाला उशीर याच्यातला राम गेला ना काढा काढा म्हणतात तातडी कडा गडबड कडा म्हणतात की पुतना राक्षसीने शरीरी नाशिवंतही उग्रही म्हणले जास्त वेळ जर ठेवलं तर आपल्या गावाला धोका 11 रुपयाची मग आता ती कशी काय करायचं म्हणले म्हटलं तोडा आता तिला काय करा तोडा ऐका आता सांगून जातो बा 1 वर्षापूर्वी बाबांच्या संबंधाने आपण अंत्यसंस्कार केलेला होता तसं त्या पुतना मावशीचं शरीर सर्व तोडलं आणि चिता रचली चिता रचल्यानंतर अग्निडाव दिला कोणी कोणाचे अंत्यविधी दिलं जा कुठेही जरी आपण गेलो की नाही अग्निडाव दिल्यानंतर कसा वास येतो बसलेली मंडळी कसा वास येतो अरे नाशिवंतही नाही पटत माझी भाषा प्रॅक्टिकली सांगू का या तुका घ्या थुंका हातावरती घ्या ना हात चोळा हाताला चोळा मग याचा वास घ्या तुम्हाला फार सुंदर वास येईल नाशिवंत प्रॅक्टिकली सांगितलंय मी कळण तुम्हाला कसंही नाशिवंत ऐका पुतना राक्षस 11 रुपये शेवटी चिता रचली पुतना मावशीला त्या चितीवरती ठेवलं अग्निडाव दिला जसं 1 वर्षापूर्वी बाबांच्या संबंधाने आपण कर्म केले उग्र वास येतो उग्र उग्र अग्नी एकत्र आलं की नाही उग्र करपट वास येत असतो पण तिच्या बाबतीत तसं घडलं नाही जिकडं तिकडं सुगंध दरवळायला लागला का बरं राक्षसी नव्हती फक्त स्पर्श कुणाचा झाला कृष्णाचा स्पर्श झाला पवित्र झाली मला असं सांगायचंय तिला मोक्षच प्राप्त झाला कारण की आता दूध कोण कोणाला पाजत आईच लेकराला पाजते की नाही दूध मग कृष्णाची कोण झाली आई आणि आईची दुर्गती भगवंत होऊन का अरे मोक्ष प्राप्त झाला सांगून जाईल तुम्हाला कोणत्याही भावनेतून भगवंताचं भजन करा तो त्या जीवाला मुक्तच करतो जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीच एक बघा किती गोड सांगतात साधू संत म्हणून जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपण भजन करावं अशी साधू संत महात्म्यांची इच्छा आहे बरं का आणि केलंच पाहिजे बाबा अरे गेलेला श्वास रिटर्न नाही बरं का परत परत भेटत नाही गेला गेला बघा आता किती वाजले 12 वाजले आता डायरेक्ट उद्याच वाजतील किती 12 म्हणजे तो दिवस गेला की नाही चाललाय आपण सुद्धा तिकडे चाललोय त्या दिशेला चाललोय जीव सावध व्हावा जीवनी भगवंताचं भजन करावं म्हणून संत महात्मेनी माध्यम वेगवेगळे वापरली भावण्यासारखं माध्यम वापरलं वेगवेगळे माध्यम वापरले का त्या माध्यमातून कमीत कमी समाजापर्यंत समाजाला कळलं पाहिजे आपण भजन केलं पाहिजे बरोबर का भजनशील हा भजन आपल्यालाच करता येते बाकीच्यांना करता येत नाही टाळी सुद्धा आपल्यालाच वाजवता येते बाकीच्यांना नाही वाजवता येत हो आणि जोपर्यंत आहे जिवंत आपण बाबा म्हटले की नाही टाळी वाजवा टाळी वाजवायची टाळी वाजवल्यानंतर अटक येत नाही करतो 72,000 नाड्यांचा उत्कर्ष होतो अटॅक सुद्धा येत नाही पण काय झालं की टाळी सुद्धा वाजत नाही रात्री आम्हाला महाराज गाडीने सांगितलं मी नाही सांगितलं त्यांनी सांगितलं काल कीर्तनात जर इथे येऊन जर टाळी वाजवली नाही तर पुढं आपल्याला रस्त्यावर टाळी वाजवायला लागल महाराजांनी सांगितलं अमोलजी महाराजांनी काल बघा बरं का म्हणून वाजवी जा 72,000 नाड्यांचा उत्कर्ष होईल अटॅक नाही येणार अगो एक महिला एवढी रंगून गेली स्वतःच भान नव्हतं तिला रंगला पाहिजे रंगला कशामध्ये भजनामध्ये आपण दुसऱ्याच रंगात रंगतोय पण जिंकतोय रंगत पाहिजे जिंकतोय समजत सुद्धा नाही कोण जवळ आलं जवळचा आहे का लांबचा आहे काही कळत नाही हो एवढं एवढं इकडे येतं रंगून जातो अरे आता हरिनामाचा प्याला आहे जिंदगी है जब तक फुर्सत ना मिलेगी काम से जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्याला कामानी सवड भेटणार नाही बस थोडा थोडा समय निकाल कर भजन कर प्यारसी पुढे थोडा वेळ काढा म्हणले आणि करावं लय महत्वाचं आहे आपल्याला मुक्ती हवी ना मोक्ष हवा ना
आपल्याला भगवंताचं भजन करावं लागेल. हा सिद्धांत आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. जाऊ द्या बा, जगाच्या पाठीवर दोन दैवत सर्वात श्रेष्ठ आहे. कारण की आमचे रावसाहेब भाऊ जाधव वारंवार अभंग म्हणत असतात. ताला स्वरात म्हणतात, हो गोड अभंग म्हणतात. आई बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थासी पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले. काय केलं म्हणजे पुंडलिकाने पुंडलिकाने सेवा केली. तो आधी पत्नीची सेवा करायचा. साधू जीवनात आला म्हटले आई वडिलांची कर. आई वडिलांची सेवा केली आणि आई वडिलांची सेवा करत असताना भगवान परमात्मा त्याला भेटण्यासाठी आला. त्यांनी वीट फिरकून दिली आणि भगवंताला विठेवरती उभा केलं बरं का. कोणी? पुंडलिकाने. म्हणून हे दोन दैवत सगळ्यात श्रेष्ठ आहे. माऊलींची सुद्धा उभी. पण आता एक दैवत आपल्यातनं निघून गेलं. 1 वर्ष झालं. बाप नावाचं दैवत. हे दैवत असं आहे दादा, या दैवताला रडता येत नाही. कुंडून 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 तो दैवत रडता येत नाही. आई सारखं बापाला रडता येत नाही का? येत नाही. उलट हिंमत द्यावा लागते, संघर्ष करावा लागतो, शून्यातून निर्माण करावं लागतं. हे बापच करू शकतो बरं का. जसं मौशिक तुम्हाला सांगितलं मी, फार सामर्थ्यवान असतो, फार ताकदवान असतो तो बाप. आपल्या पाठीमागे उभा राहतो डाळ बनवून. किती वेळ आपण 5 मिनिटं घेतो, किती गोड बघा. बाप नसतो कुणाच्या द्याने मनेरा वेदना धनी आणि मायेचा सागर. ही गोष्ट आहे करे करे दुर्लक्षित बापाची. ही व्यथाना कोणी जाणे बाप नसतो कुणाच्या द्याने मने राम. बाप माझा वेदनांचा धनी. माझ्या डोळ्यातील आसव कोणी मायेना पुसताना. पुरी दाटतो या हुंदका गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिकाण लावलेला. उभ्या आयुष्याला रत्यानं किती ठिकाण. कारण की तो बाप आयुष्यभर आपला शर्ट शिव घालत असतो. लेकरा बाळांसाठी नवे घेत असतो. स्वतःसाठी काहीच करत नाही. आयुष्यभर तो झिजतो, स्वतःला कातार लावून घेतो. स्वतःच्या बाबतीत काहीच करत नाही. त्याला कसली अपेक्षा नसती. त्याचं हित फक्त मुलाबाळामध्ये असतं. आयुष्यभर तो झटतो, आयुष्यभर तो संघर्ष करतो. फक्त कुणासाठी? लेकरा बाळासाठी करतो. पण तो एक कवी म्हणतोय, आमचा बाप काय वाल्ल्या पुढी का? त्याच्या बापात कोणीच वाटेकरी होत नाही. बाप मनाची जमुकी वाल्या कोळ्याची जमात. त्याच्या पापामध्ये कोणी राम नाही वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातील मासा. त्याच्या डोळ्यातील अश्रू तुम्हा दिसेल ते कैसा. संत मंडळी गोड सांगतात, पाण्यातील मासा झेप घे कैसा जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. कारण की मासा पाण्याच्या बाहेर काढला लगेच तर पडतो. तसा तो बाप संसारात असतो. पण संसारात असतस मासा पाण्यात असून त्याचे अश्रू आपल्याला दिसत नाही. तसा हा बाप संसारात असतो पण कधी अश्रू थाळीत बसत नाही. कारण की त्याला ह्या गोष्टीची जाण आहे. मी जर माझे अश्रू ढाळले तर माझा परिवार हातबल होईल. म्हणून तोच बाप कधी अश्रू ढाळीत नाही. शेवट तो कवी सांगतोय, आयुष्यभर त्या बापाने अश्रू ढाळले नाही. पण तोच बाप जेव्हा आपल्या लेकीला वाटी लावतो, तोच बाप
मोक्षी मोक्षी रडत असतो लहान मुलासारखा बाप साठवीत अश्रू वाट पाहत्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी आयुष्यभर तो रडला नाही पण शेवटी त्या मुलीला वाटी लावण्याच्या उद्देशानं तो होक्षीमुक्षी रडतो कारण की बापाचं प्रेम त्याच्या मुलीमध्ये विशेष असतं मुलामध्ये विशेष असतो तोच बाप होक्षीमुक्षी रडतो असा तो बाप असतो असा तो बाप असतो म्हणून 1 वर्ष पूर्ण झालंय या पानसरी परिवारातलं एक व्यक्तिमत्व निघून गेलं वैकुंठवासी कैलासवासी बाबूराव नबाजी पाटील पानसरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही प्रवचन रूपी सेवा होती बाबांच्या पश्चात शोकाकुल परिवार आहे गंगा भागीरथी सरस्वती बाबूराव पाटील पानसरे पत्नी आहेत श्री दिलीप बाबूराव पाटील पानसरे मुलगा श्री विजय बाबूराव पाटील पानसरे मुलगा गंगा भागीरथी दादासाहेब पाटील बावकी मुलगी श्री विक्रम दिलीप पाटील पानसरे नातू चिरंजीव अनिकेत विजय पाटील पानसरे नातू श्री बाबासाहेब बाबूराव पाटील पानसरे मुलगा श्री प्रसाद राजेंद्र पाटील पानसरे नातू सौ लताबाई सोपान दलाड मुलगी चिरंजीव राहुल नानासाहेब पाटील पानसरे नातू समस्त पानसरे परिवार आणि पानसरे परिवारावरती प्रेम करणारे त्यांची सर्व आपटेष्ट नातलग सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आताच आमचे आदरणीय हरिभक्तकरांचे अनुभव लांडेजी या ठिकाणी उपस्थित झाले भाऊंना धन्यवाद सर्वच प्रेम करणारी सर्व मंडळी आहे म्हणून सर्व मिळून त्या भगवंताला त्या परमात्म्याला आपण प्रार्थना करू हे भगवंता हे परमेश्वरा आमच्या दादांचा प्रवास आज संपला आमच्या दादांना तुझ्या चरणाची जागा दे एवढी सर्व मिळून आपण प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देऊ झालेली सेवा तुम्हा मायबापाच्या समर्पित सेवेला पूर्ण विराम विठाला 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 पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु रे बाई सब साधू संतन की जय सर्वांनी जागेवरती उभा राहा पसायदान घेऊ त्याच्यानंतर आपला कार्यक्रम तो पसरून निघाला आता विश्वात्मके देवी येणे वाटवत तुषावी सोनी मज देवी कसाय जे कळंचे व्यंकटे सांडे तया सत्कर मिरती वाढ भूता परस्परे पड मैत्र जीवांचे दुरितांचे तुम्ही रजाव विश्व स्वधर्म सूर्य पाहू जुजे वांचिल ते लावू प्राणी जाते वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडयाळी अनगर्थ मंडळी भेटूया चला कल्पतेचे आरव चेतना चिंतामणीचे गावे युनितेचे अरणव पियुषाचे चंद्रमेजे अनंचन मार्तंडजे तापहीन हे सर्व सज्जन सोयरी होती किंवा की जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ जीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी होवायजे येत म्हणे श्री विश्वेश्वरा येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती 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 2 मिनिटं थांबून घ्या सगळ्यांनी. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे भाई सब साधु संतन की जय.